माझ्या मुली बसल्या, माझ्या बहिणी बसल्या, माझ्या मुली बसल्या, सगळ्यांनी चेष्टा केली आमचे. अरे कसली लाडकी बहीण, असे कुठे पैसे कुठे देत असते का? आम्ही दिले 3000 रुपये. किती बहिणीच्या अकाउंटला आले? हात वर करा बहिणीनो. हो का एवढे चालेल. सुनील तक्करे राहिलेल्या बहिणींना पण ज्यांचा 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्यांना देणार. आदिती तक्करेकडे डिपार्टमेंट आहे, आपलीच मुलगी आहे. तिला सांगितलं आदिती काळजी करू नको. जे काही आपल्या बहिणी राहिल्यात, माय माऊली राहिल्यात, मुली राहिल्यात, त्या 21 ते 65 वयोगटातल्या त्यांना आपल्याला मदत करायची, आपल्याला त्यांना सबल करायचं, सक्षम करायचं. आताच मला पूजाताई सांगत होत्या, दादा एक बहीण आली, मला 3000 रुपये मिळाले. मला बीपीच्या गोळ्या होत्या, बीपीच्या गोळ्या घ्यायला पैसे नव्हते. मी त्या 1500च्या बीपीच्या गोळ्या आणल्या आणि माझं आरोग्य चांगलं करण्याचा प्रयत्न केला. मदत झाली नाही. अरे काय माझ्या माय माऊलीला, जिला कुणी घरामध्ये तिच्याकरता पैसा देत नाही, देतात तिच्या कुटुंबाकरता देतात. तिला काहीतरी अपेक्षा असते ना, चिपळूणच्या बाजारामध्ये जाऊन काहीतरी घ्यावं, काहीतरी माझ्याकरता खर्च करावं. तिला जीव नाही, तिला मन नाही, आणि म्हणून आम्ही हे सगळं केलं. आज मी महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं फिरतो. आज मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या निमित्तानं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री फिरतात. अक्षरशः माझ्या माय माऊलीच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो, उत्साह पाहायला मिळतो, हसरा चेहरा पाहायला मिळतो. आम्हाला तेच पाहिजे. आणि आम्ही कुणाला दिलं? गरिबांना दिलं. गरिबांना द्यायचं नाही, सगळ्या जाती धर्माच्या महिलांना दिलं. मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, बहुजन, ओबीसी, भटके सगळे 45 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असलं पाहिजे. काय चुकीचं केलं? आज 46,000 कोटी रुपयाचा पैसा दरवर्षी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या दुकानामध्ये येणार आहे. महिला काही ना काही घेणार ना, तो पैसा बाजारात येणार ना, त्याला अर्थचक्र फिरणार ना, छोटे मोठे धंदे पण चालणार ना. अहो काही काही त्यांच्या स्वतःच्या कामाकरता, काही रॉ मटेरियल घेण्याच्या करता. एक बहीण म्हणली, दादा मला रक्षाबंधनाचा कार्यक्रम आला, मी राख्या बांधण्याच्या करता, राख्या तयार करण्याच्या करता वेगवेगळे दोरे आणि बाकी आणलं, 1,500 आणलं, त्याच्यात राख्या बनवल्या आणि राख्या बनवून विकल्या. तिला 20,000 रुपये मिळाले. 1,500चं मटेरियल, रॉ मटेरियल त्याला आपण म्हणतो, कच्चा माल, आणि त्याच्यात तिला 20,000 केले. महिलांना खूप काही कळतं, कारण ती भगिनी त्या घरामध्ये रात्रंदिवस राब राबती. सगळ्यात पहिली घरात कोण उठती? तुम्ही झोपता ना. सगळ्यात शेवट कोण झोपता? तुम्ही झोपता. आम्ही पुरुष माणसं आले की जेवण चला 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 झोपा. आपण घर कोण बंद करणार? आहे ना बायको, तू काय करतो? तू नुकता झोपा का? हे जे काही आहे 24 तासामध्ये एवढी माझी भगिनी, माय माऊली, माझी मुलगी इतकं काम करते, तर तिला कुठेतरी सबल करायला नको, सक्षम करायला नको. ही योजना पुढे पण 5 वर्ष आपल्याला चालवायची का नाही? चालवायची. त्याच्यात 5 वर्ष योजना अतिशय निर्विवादपणे चालवण्याचा निश्चितपणे तुम्हाला शब्द या सभेच्या निमित्तानं देतो. उलट त्यानंतर त्याच्यात वाढच करेल, काळजी करू नका. आम्हाला कळतं एवढं थांबलो नाही. 52 लाख कुटुंबांना 3 गॅस सिलेंडर फ्री वर्षाला, आणि इतकं पारदर्शक केलं. कुणाच्या हातात पैसे नाही, तहसीलदार, प्रांत किंवा आणखी कुणी तो नाही देणार, आमदार खासदार नाही देणार. डायरेक्ट तुमचं लिंक कशाशी? आधार कार्डशी लिंक, आणि ते आधार कार्डशी लिंक असताना डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे, मध्ये कुठेही गळती नाही, पिळती नाही. तुमचे पैसे तुम्हाला कधी काढायचे तुम्ही ठरायचं. काही जण म्हणाले पैसे आले ना 3000 रुपये जुलै ऑगस्ट दिले, काय म्हणजे करा करा करा, परत घेतील परत घेतील. अरे काय, अरे भाऊ बीजेची बहिणींनी रक्षाबंधन केलेलं, राखी बांधल्याची वाणी कुणी परत घेतं का? आपल्याला कल्पना आहे, आपण लाडकी बहीण योजना सुरू केली. आज आपण वर्षाला 18,000 रुपये, महिन्याला 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देतो. आता ज्यांचे फॉर्म ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यात नंतर, ऑगस्टच्या शेवटच्या वीक नंतर भरले गेले आहेत, अशा सगळ्या लोकांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे जे पैसे आहेत ते आता आपण या महिन्याच्या शेवटी देऊ. ऑक्टोबरमध्ये पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देऊ. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊ देणार नाही, हा देखील माझा तुम्हाला शब्द आहे. आपल्याला तर बघा, संपूर्ण माहिती आपण आत्ताच पाहिलेली आहे. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्यासोबतच माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः माहिती दिलेली आहे 3ऱ्या हप्त्याच्या संदर्भात. लवकरच तुमचा 3रा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पाठवला जाणार आहे. जर आपण पाहिलं तर सप्टेंबरच्या शेवटी या ठिकाणी तुमचा जो काही पैसे आहे ते तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. आता बघा, एक फायनल तारीख देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्या तारखेला तुमच्या अकाउंटला पैसे जे ते जमा होऊन जाणार आहे, ती तारीख देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे. तर पाहू शकता बघा, पुढची आणि अतिशय महत्त्वाची माहिती आपण पुराव्याच्या सहित संपूर्ण माहिती देत असतो. कुठलीही खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही, तर खरी आणि पुराव्याच्या सहित माहिती असते. बघा, पुढचा पुरावा तुम्हाला पाहायला मिळतोय. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार आणि आयोगाचे 2 उपायुक्त हे 26 सप्टेंबरपासून 3 दिवस मुंबई दौऱ्यावर त्या ठिकाणी येत आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात ते आढावा घेतील. बघा, आगामी जी काही विधानसभा निवडणूक महाराष्ट्रात आता लागणार आहे निवडणूक, तर त्या निवडणुकीच्या अगोदरच या ठिकाणी 3 दिवसीय मुंबई दौऱ्यावर ह्या ठिकाणी मुख्य आयुक्त आणि आयुक्त हे देखील या ठिकाणी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे. म्हणजेच केंद्रीय निवडणूक आयोगाची जी काही टीम आहे ती महाराष्ट्र दौऱ्यावर या ठिकाणी येत आहे 26 सप्टेंबरपासून. त्यानंतर बघा, पुढे जर आपण पाहिलं तर निवडणुकीच्या तयारी संदर्भाचे ते आढावा घेतील. राजीव कुमार यांच्या 26 सप्टेंबरला रात्री मुंबईत आगमन होईल. 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता ते राजकीय पक्षांची बैठक घेतील. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या निवडणुकीसंदर्भातील काही अडीअडचणी असतील, त्या मागण्या यावर बैठकीत चर्चा होईल. निवडणुकीशी संबंधित केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अधिकारी, राज्याचे पोलीस अधिकाऱ्यांची त्यानंतर बैठक घेतली. राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची ते स्वतंत्र बैठक घेणार आहेत. तर पाहू शकता बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर राज्याच्या दौऱ्यावर त्या ठिकाणी निवडणूक आयोगाची टीम या ठिकाणी असणार आहे, आणि ही जी काही टीम आहे ती 26 सप्टेंबरला येत आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे, जर महाराष्ट्रात त्या ठिकाणी आचारसंहिता जी आहे ती लागू झाली तर तुमचे जे काही पैसे आहेत ते पाठवले जाणार नाहीत आचारसंहिता लागू झाल्यामुळे. त्यामुळे हे जे काही निधी आहे, तुमचा जो काही 3रा हप्ता आहे, तो 3रा हप्ता सरकार जे आहे त्या ठिकाणी लवकरच तुमच्या अकाउंटला जमा करणार आहे. आता त्याची तारीख देखील मी तुम्हाला पुढे सांगतोय. बघा, पुढे काय माहिती आहे,
28 सप्टेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची बैठक मुख्य निवडणूक आयुक्त घेतील. त्यानंतर निवडणुकीच्या तयारीसंदर्भातील ते पत्रकार परिषदेत माहिती देणार आहेत. बघा, जर आपण पाहिलं तर 28 सप्टेंबरला या ठिकाणी एक बैठक घेतली जाईल आणि त्यानंतर हा जो काही निवडणूक आयोगाचा जो काही टीम आहे त्या टीमचा जो काही दौरा आहे तो महाराष्ट्र दौरा संपल्यानंतर एक पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी माननीय निवडणूक आयोग जे आहे ते त्या ठिकाणी आपला जो काही कार्यक्रम आहे महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीचा जो काही कार्यक्रम आहे तो जाहीर केला जाणार आहे. जो त्या ठिकाणी जसाच तो कार्यक्रम जाहीर होईल तशीच आचारसंहिता देखील त्या ठिकाणी त्या दिवसापासून लागून जाते. त्यामुळे आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच तुमचे जे काही निधी आहे तो तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी पाठवला जाणार आहे. स्वतः आपण पाहिलेले माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील माहिती दिली आहे. सप्टेंबरच्या अखेरच्या अगोदर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. त्यासोबतच माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील स्वतः माहिती दिली आहे. तुम्ही स्वतः लाईव्ह माहिती पाहिली आहे. कुठल्याही पद्धतीची खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही. आता राहिला विषय 3 दिवसात पैसे येण्यासंदर्भात. बघा, आजची 22 तारीख आहे. आज 22 तारीख आहे. आजपासून 3 दिवस म्हणजेच काय तर 25 सप्टेंबर. 25 सप्टेंबरला सोलापूरला, बघा सोलापूर या ठिकाणी राज्यस्तरीय जो काही आपला आहे लाडकी बहीण योजनेचा जो काही वचनपूर्ती सोहळा आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे सोलापूरला. त्या ठिकाणी मेळावा होत आहे, सोहळा होत आहे, वचनपूर्ती सोहळा लाडकी बहीण योजनेसंदर्भातचा. तर त्यावेळेस त्या दिवसापासून तुमच्या अकाउंटला जे काही पैसे ते जमा होण्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. त्या दिवसापासून तुमच्या अकाउंटला जे काही पैसे ते मिळू शकतात त्याची माहिती जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे 25 तारखेपासून तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. म्हणजेच आजपासून 3 दिवसांनी तुमच्या अकाउंटला जे काही पैसे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे. महिलांनी काळजी करायचं नाही, घाबरून जायचं नाही आहे. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले त्या महिलांना पैसे मिळणारच आहे. ज्या महिलांना आतापर्यंत 3,000 रुपये मिळाले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 3,000 रुपये लिहून पाठवा. तुम्हाला 1,500 रुपये आता वाटप केले जाणार आहेत. आणि ज्या महिलांना 1ही रुपया मिळालेला नाही, 0 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना आता 4,500 रुपये वाटप केले जाणार आहेत. 31 ऑगस्टच्या अगोदर जर तुमचे अर्ज आले असतील तर त्या संदर्भात देखील आपण माहिती पाहिलेलीच आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे अपडेट मिळवण्यासाठी सर्व माता भगिनींनी पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत पण शेअर करा. त्यांना देखील ही महत्त्वाची माहिती कळालीच पाहिजे. तर बघा, आजपासून 3 दिवसात तुमच्या अकाउंटला जे काही पैसे ते त्या ठिकाणी जमा होऊ शकतात त्या संदर्भाची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली. अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक नवीन महत्त्वाची माहिती घेऊन भेटणारच आहोत. त्या अगोदर सर्वात महत्त्वाची अजून एक सूचना बघा, ही एक महत्त्वाची अपडेट राहिली होती. अंगणवाडी सेविकांना 1ही रुपया नाही. पाहू शकता बघा, अंगणवाडी सेविकांना त्या ठिकाणी पैसे मिळाले नाहीत. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 2 हप्त्यांचे 3,000 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे. परंतु दिवसरात्र एक करून लाडक्या बहिणींचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना मात्र अजून 1 पैसाही मिळालेला नाही. अहमदनगर जिल्ह्यातील 5,000हून अधिक अंगणवाडी ताई प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित आहे. बघा, प्रोत्साहन भत्ता जो आहे तो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्यातील एकही महिलांना म्हणजे अंगणवाडी सेविका असतील किंवा आशा सेविका असतील त्यांना अजूनपर्यंत वाटप झालेलं नाही आहे. तर त्या संदर्भाची ही बातमी होती. आता बघा, हा जो काही प्रोत्साहन भत्ता आहे तो कधी मिळेल त्याची देखील माहिती अंगणवाडी सेविकांनी आशा सेविकांनी या ठिकाणी आनंदाची बातमी देऊन टाकतो. स्वतः माननीय मंत्री अदितीजी तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी स्वतः सांगितलेलं आहे. हा जो काही प्रोत्साहन भत्ता आहे 50 रुपये प्रत्येक अर्जानुसार हा प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी ताई असतील, आशा सेविका असतील यांना हा जो काही प्रोत्साहन भत्ता आहे तो नवरात्र उत्सवामध्ये मिळणार आहे. नवरात्र उत्सवामध्ये हा जो काही प्रोत्साहन भत्ता आहे तो त्या ठिकाणी वाटप केला जाणार आहे. त्यामुळे महिलांनी काळजी करायची नाही. तुम्हाला देखील जे काही 50 रुपये प्रत्येक अर्जानुसार तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील. अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती. अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.